तर आहे काय आहे हातात? आळू. हा कसला आळू आहे दाखव. हो का मित्रांनो, केवढा आळू आहे बघा. आईपर्यंत लय आळू बघितलं मित्रांनो, पण एवढा मोठा बाबा बाबा बा बघा, एवढं मोठं पान काय आहे तिथं कोड. चल दाखव. नको बाबा, मला भीती वाटते. काय वाटते? मला वाटते बाबा नको. जा दाखव दादाला. जा की पुढं पुढं जा की पुढं. तापणी म्हणलं गेला असं गेला असं. ना आपल्या आईचा साप बघावा का. हे का ह्यालाच आहे साप, हेच का. हो का साप हे असं एवढंच आईला बाग दिसत होता. ऊस पार्टी चालली, ऊस पार्टी. हो का दादा. विमानाचं हॉटेल. मित्रांनो हे आपलं जेवणाचं ताट आलेलं आहे. हे सकाळचं वांग टाकलंय आईने सुकटीत. आई म्हणली भारी लागतं मिक्स खा. आणि वांगण सुकटचा रस्सा आणि ही थोडीशी परतलेली सुकट. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो मेंढरं घेऊन आलो इकडं चरायला, आणि ज्या वाड्याला आलोय ना त्या वाड्याचं पाणी बघून तुम्ही म्हणसाल काय आहे. आपली मेंढरं बघा हे असं वाड्याचं गावात खायला आले तर इकडं, आणि हे पाणी बघा किती काळ आहे मित्रांनो. अख्खं टोटल हॉटेलचं बिटेलचं सगळं घाण पाणी वाड्याने सोडून दिले, आणि त्यामुळे इकडलं अख्खं पाणी बाधित झालंय बघा. आणि मेंढरं पण आपली पाणी नाही पित, पण गावात खाते ते वाड्याच्या कडचं फुटलेला. तर काय मेंढरांना तर चारावं लागतं मित्रांनो असं इकडून तिकडून. आणि माझ्या ह्या एका बोटाला बघा काय झालं का इथं मित्रांनो. ती बाबळ डाळली ना आपण, तिचा काटा शिरलाय, ती बोट सुजले बघा. एकोडल्या वाड्यांचे बघा ही अवस्था झाली बघा. हे बांधारा आहे मित्रांनो, आणि बांधाऱ्याच्या इथं बघा काय अवघड झालंय सगळं. मावळात पाणी, शुद्ध पाणी तर काय राहिलं नाही अजिबात. मित्रांनो मेंढरा का आलोय आपली आई मी. दादाचं तर काय, दादा सकाळच्या गावात गेलं की येत नाही लवकर, आणि आपली आई लाकडं काढते जरा. हे म्हणजे आपलं घरचं सरपणाचं आईला असं मेंढरा का आलं तरी काम असते असं लाकडं लोकडं काढायचं. बघा कसली लाकडं गावले ते आईला जबराट. होय आई चांगली लाकडं गावले ते. मग काय म्हणजे आपण जायचं मोकळं तर आपल्याला हेच व्हायचं लागलं. हां दादा येतील थोड्या वेळाने, मग मोकळं जाण्यापेक्षा आई आपली लाकडं घेऊन जाणार. तर आई काय आहे हातात? आळू. हा कसला आळू आहे दाखव. हो का मित्रांनो, केवढा आळू आहे बघा. आई ह्याला हा इलायती आळू आहे. किती मोठा आहे पण. हे असं कशामुळे वाढलं असं एवढा. इलायती असंच वाढतं पावसाने. हा पावसाने वाढतं. बघा मित्रांनो पर्यंत लय आळू बघितलं मित्रांनो, पण एवढा मोठा बाबा बाबा बा बघा एवढं मोठं पाणी ह्याच्यात किती. पण मला वाटतं हे वड्या बिड्या बनवायचं खराब लागत असून वड्या बिड्या बनवायचं. ह्याच्या काय वड्या कोण बनवत नाही, आणि हे असं वड्याची ह्याच्याकडून हे आळू असतात. हे मित्रांनो तरी बारीक पान गावले पडकात, खाली वड्याची ह्याच्याकडून ह्याच्यापेक्षा डबल आपल्या वाईज कमी आपल्या वाढलं म्हणलं तरी पानं असते. तर आता मित्रांनो आपण वड्याच्या शेजारी आलोय, आणि या ठिकाणी आपल्याला एक आळू दिसलाय, खूप मोठा आळू. तर ते तुम्हाला ते दाखवतो मी, दाखवायचा प्रयत्न करतो मित्रांनो. तर तो का मित्रांनो त्या झाडवाना तिथं का कोणाला दिसते का मित्रांनो. इतकं मोठाली पानं आहेत ना, लय मोठाली. ह्या इथं खाली एक वर एक अशी 5-7 पानं आहेत, पण लय मोठाली आहेत. आपली आई काय करते? हा दुख झालंय काय? दुख झालंय मित्रांनो, लंगते ती, त्यामुळं त्यात झालाय पू काढायला लागतोय पिळून, त्याशिवाय बरा नाही ना होणार तिचा पाय. काटा आहे काय आहे तिथं कोड. चल दाखव. नको बाबा, मला भीती वाटते. काय वाटते? मला वाटते बाबा नको. साप मित्रांनो, साप. आणि आता आपलं साहेब दादासाहेब आत्ताशी मित्रांनो 1:30 वाजता आले त्या. हो का जा दाखव दादाला. जा की पुढं पुढं जा की पुढं. तापणी म्हणलं गेला असं गेला असं. अहो इथं जा की ह्या गावता बशी तिथनं दिसतंय पुढं. जा अजून पुढं असं ह्या इथं जा की. नाही तिकडं पडेल पार त्या जाळवंडाच्या तिथे. आपल्या आईचा साप बघावा का. हे का ह्यालाच आहे साप, हेच का. हो का साप. हे असं एवढंच आईला बाग दिसत होता एवढाच, त्यामुळे आई म्हणली हे साप आहे. साप होय, साप आहे होय.
हा होय. मित्रांनो आपली मेंढरं तर ह्या झाळवंडातनं सहज जाते ते सहज, म्हणजे त्यांना काय त्यांच्या मापाचा रस्ता आहे, पण आपल्याला जाताना एवढा त्रास होतो ना ह्याच्यातनं, पार खाली वाकून जावं लागते. हो का, आता मी बी जाणार आहे. मेंढरं तर चालले ते पुढं. आता बघा तुम्ही आपल्याला किती त्या जाळवंडातनं किती मुश्किलने जावं लागतं, पार असं खाली ही होऊन. अरे देवा, एक येल नाही आलाय तो, तोंडावर जर आला तर काय खरं नाही. हो का, मेंढरू गुतलं याला लाव का, हे तोंडाला याला लागायचं बे वाटतं माग. जाळवंड बघा ना कसले, ह्याच्यातनं अशी बळ वाट काढीत घसारतं बी मांदळ, कारण का डाळे पाऊस कळेल तर रपक्यासच आपटेल माणूस. आलो बाबा यातनं वर. आपल्या दादांनी अशा अडचणीत मेंढरा आणल्या ते मित्रांनो. ह्याच्यातनं चालताना आपल्याला भीती तर भरपूर वाटते, पण काय करणार, चालावं तर लागणारच, कारण का तर मेंढरं गेले ते पडेल निघून. आणि भ्यावतं एवढं वाटते काय बोलाय नको बाबा. हो का, हे असलं गचपान आहे सगळं. ह्याच्यातनं मेंढरं जागा तिकडं गेले तर आपल्याला ह्या वाटेने जायचे तिकडं पलीकडं. की जी मेंढरं येते ते इकडून उड्या बिड्या टाकून. आणि पोखरी बघा अडकलं एक तर जाळवंडात. इथं एक अडकून बसले आता. मेंढरांना उमराचा पाला पाडलाय. बघा, उमराचा पाला काय एवढा मन लावून नाही खात नाही. जितका सुभाबळीचा ह्याचा खात्यात ना, तितका काय उमराचा खात नाही. सगळे आपली पाल्यावर. तरी बी मित्रांनो कसं आता काहीच खायला नव्हतं, त्याकरता उंबराचा पाला पाडलाय. बघा, ह्याच ठिकाणी एक शेंडा ठेवलाय आणि बाकीचं काही दुसऱ्यांनी पाडलं होतं. हे 2-4 फंटा आम्ही पाडलेत. एवढ्या मित्रांनो रस्त्यातनं ना, रस्त्याचं काम चाललंय आणि तिथनंच मेंढरं आणली एकदम असं, म्हणजे गाड्या इकडून गाड्या तिकडून गाड्या, लय गर्दीतनं बाबा बाहेर पडलोय आता. आणि पटांगणाच्याच वावरात आले. पण जर समजा आपली मेंढरं जाताना रस्त्याने थोडीफार गर्दी जर कमी असली तर आपण जाताना मेंढरं जाताना शूटिंग घेऊन नाही का तुम्हाला दाखवेल गर्दी कशी असते. पण आता कसं आहे, जर लयच गाड्या असल्या ना मग सुचत नाही, कारण का तर मेंढरावर लक्ष द्यावं लागतं. गाडीवाली काय करते, डायरेक्ट गाडी आणते. आता ना या अर्ध्या मेंढराचा पाय गाडी खाली गेला ना, नक्की बिकी जाग्यावर तुटून निघते मित्रांनो. त्या करताना लय आपल्याला म्हणजे लक्ष द्यावं लागतं. बाबा थांब, गाडीवाला आला बाबा थांबा 5 मिनटं, आमचं बकरं जाऊ द्या मग असं सांगावं बी लागतं. दादा मेंढरांना काय चारा आहे मग आता? काय चारायचं, काँग्रेस कुठं चिंबाट चांबाट, हां, साला असं चारायचं. मग काय चरायचा तोटा चालाय आता. चारायचा लय तोटा आला आता. तर मित्रांनो इथे एक पावटा आहे आणि या पावट्यावरती आपलं दादा राखणीला बसल्या. तर एवढा पावटा राखून पावट्याचा यल खाऊन द्यायचा नाही. बाकीचं इकडं आहे आपलं काँग्रेस बिंग्रेस ते खात्यात कावळा बाबळीचा फंटा पाडलाय आता मेहराला. हा बघा, स्वाबळ म्हणजे लय आवडीची का नाही दादा? लय आवडी सुवाबळीचा पाला पार मित्रांनो किती गर्दी असू द्या, तोरमड देऊन एक तरी घास निसता खायला बघणारच. ऊस पार्टी चालली, ऊस पार्टी. बघा दादा एकच ऊस आणलेला माझ्यासाठी. दादा म्हणलं मला दे 2 कांड्या. मग मी काय नव्हतं देणार, कारण का तर ऊस मला मायापुरता आणलेला बी. दादांनी घेतला आणि 2 कांड्या काढून ते आपल्याला घेतल्यात, ह्या 2 कांड्या मला. तर मित्रांनो तुम्हाला विमान दाखवू का? विमान या ठिकाणी विमान एक तो का मित्रांनो. विमान म्हणजे ते दिसत नाही एवढं नीटनेटकं ह्या झाडाझुडपामुळं, पण मागचं टोक दिसत असेल बघा हे मित्रांनो. हा बा अजून आतमध्ये जाऊन बघू आपण. बा तुमच्यासाठी काय पण. हो का या ठिकाणी मित्रांनो विमानाचं हॉटेल. तर मित्रांनो हे जे आहे ना, हे विमानाचं हॉटेल आहे. हॉटेल नाही का, एक विमान म्हणजे एक रेल आलती नाही का, आणि त्या रेलमध्ये ते विमान आणलं होतं. हेच विमान होतं ते मित्रांनो, आणि हे विमान आपल्या इथं आणून त्याचं हॉटेल तयार केले. मेंढरं आता मित्रांनो वाड्याला चालवल्या ते, आणि सकाळी इथनं मेंढरं आली तेव्हा इथं तोंड लावित नव्हती,
आणि वाड्याला जायच्या टायमाला बघा गावात कसं खाते ते. गप्पा 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 गप्पा. आता सकाळी खाल्लं नाही ना, आता कसं काय खायला लागली? हा ऊन होतं सकाळी त्यामुळे काही ना ते आता आवडती खाते. सकाळी आलेल्या वाटेनी पुन्हा संध्याकाळची त्याच वाटेनी आपल्या वाड्यावर चालले ते मेहर. एकदम असं खतरनाक वाटते का नाही मित्रांनो, कडोनी ऊस बीस मधून रस्ता असं नाही का. मेंढरं चालल्या ते. तर आपली मेंढरं वाड्याला आलेली आहेत बघा. ह्या वावरात आता चारायची ते चांगली तशी फुगल्या ते बऱ्यापैकी. आता इकडून तिडं पाडलेलं देते आणि मेंढरं हो का पुढं 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 चारायची जरा आता व्हायचं नाही तर लय ताप देतात. तर मित्रांनो आपली आई बनवते सुकटीचं कालवण. हाय सुकटीचं कालवण बनवायचे का चटणी? कालवण. मित्रांनो सुकटीचं कालवण करायचं या ठिकाणी. मस्तपैकी आपली सुकट बिकट टाकून घेतले बघा. धुवून बिवून टाकले. अशी सुट्टी करून घ्या लागते. हा ती आपली भिजावलेली सगळी कोरडी करायची ना, मग तळती चांगली. तर आता आपली सुकट घ्यायची तळून. तेल टाकलं आईनी. अशी तेलात चांगली फडफडीत तळायची. तर अजून बी आपली सुकटच तळायची चालली मित्रांनो. चांगली लाल झरत फडफडीत चांगली तळायची. आणि जेव्हा आपण सुकट ना लाल तळतो ना, मग आई कशी लागत नाही, वशाळ लागाव नाही म्हणून तिला चांगले लाल तळून घ्यावं लागते. आईने तर कांदा बी घेतलाय चिरून आणि या ठिकाणी बघा हा अजून तळूनच घेते तिला. तर मित्रांनो मागाशी पांढरी झरत म्हणजे पांढरी सुकट होती ती आता बघा कशी लाल तळली नाही लाल बुंग झाली बघा कशी काय झाली लाल बोंग निसती. आणि खायला एकदम चविष्ट लागणार. आता ही लय वेळ तळती आपली आई आणि जाळ बी वाऱ्याचा लागा नाही. आपलं बघा हे कांदा बिंदा आता कांदा बी त्यात परतायचा आहे. सुकट कांदा. दादा लय चव बसते कांद्याला सुकती. कशी काय? कांद्यामुळे असली चवीस सुकट लागते. एखादा आजारी माणूस असले तरी पण ते जवळजवळ 1-1.5 भाकर खाणार. असली चव बसते. लय भारी लागतं हे. मित्रांनो आपला हा सुकट कांदा चांगला तळलेला आहे बघा. चांगलं कांदा बी लाल तळला आणि सुकट बी लाल तळली आहे. मसाला आता मित्रांनो जास्त काही लोड नाही, नुसतं तळून घेतलं ना आता मसाला टाकून कालवण झालं तयार. वाटण गाठण बिटण तसलं काही नाही आता. आमचं काय असलं वाटण तरी येंदाळचं पावसाचं पाणी असंच करतो. आता उशीर झालाय बराच मित्रांनो. उशीर झाला की आमचं कालवण असंच चालू. मित्रांनो हे आपलं जेवणाचं ताट आलेलं आहे. हे सकाळचं वांग टाकलंय आईने सुकटीत. आई म्हणली भारी लागतं मिक्स खा. आणि वांगण सुकटचा रस्सा आणि ही थोडीशी परतलेली सुकट. तर हे आपलं संध्याकाळचं आहे मस्त जेवण. तर मित्रांनो आता मस्तपैकी जेवण बिवण केलेलं आहे. तर आजचा हा आपला छोटासा ब्लॉग तुम्हाला कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.